मेंढा लेखा हे गाव होतं, त्या गावातली ती क्लिप होती आणि ते गाव होतं, ते जे गाव आहे आज देशाच्या आणि जगाच्या नकाशावर आहे. स्वतः पर्यावरण मंत्री जयराम रमेश असताना त्यावेळेला तिथे येऊन व्हिजिट केली आणि त्या लढ्याला एक वेगळं वलन दिलं गेलं. आणि तो लढा म्हणजे आता आपण इथे सगळ्यांनी चर्चा करताना माझ्या गावामध्ये स्वप्नातलं गाव काय असावं, तुमच्या सगळ्यांची याच्यात लॉक झालीत उत्तरे बरोबर आहेत ना. पण काहींनी सांगितलं की ठीक आहे बाकीच्या सगळ्या व्यवस्था असायत, पण माझ्या गावामध्ये सुसंवाद असणं गरजेचं आहे. ज्या घरामध्ये भांडणं कमी होतात ना किंवा भांडणं होत नाही ते म्हणजे तिथं उपाशी जरी लोक राहिली तरी बाहेर आवाज जात नाही, लोक समाधानी राहतात. भले मग तुम्हाला कितीही काय येऊ दे, पण त्या घरामध्ये भांडणं असले, किती पैसा संपत्ती सगळं आलं तर ते घर कधीही सुखी नसतं. ते ताईंनी सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं की सुसंवाद असणं गरजेचं आहे आणि तो ठेवणं गरजेचं आहे. आणि ते ठेवण्याची जबाबदारी आज एक गावकरी ग्रामस्थ म्हणून ती माझी आहे. माझ्या स्वप्नातलं गाव आपण ज्या वेळेला चित्र निर्माण केलं गेलं तर अशी कित्येक गावं देशभरामध्ये राज्यभरामध्ये स्वप्नातली गावं म्हणून तयार झालेली आहे. रालेगण सिद्धी नावाचं गाव तुम्ही ऐकलं कधी? रालेगण सिद्धी नाव अण्णा हजारेंचं गाव बरोबर आहे ना. आदर्श गाव म्हणून त्याच्याकडे आपण बघतो ना. असंच झालं असेल का? एका दिवसामध्ये घडलेली गोष्ट असेल का ती? नाही आहे. त्यासाठी खूप मेहनत करावी लागलेली आहे. लोक एकत्र आली, सुसंवाद साधला गेला, त्यांना कायद्याची जाणीव करून द्यावी लागली. हे सगळ्या गोष्टी गेल्या. त्याच्यानंतर अजून एक गाव आहे बघा, पोपटराव पवारांचं हिवरे बाजार. एक आदर्श गाव आहे जे सध्या सगळ्या महाराष्ट्रातलं सगळ्यात आदर्श गाव आहे, ज्या गावामध्ये सगळ्यात जास्त दारूच्या भट्ट्या होत्या. सगळ्यात जास्त दारूच्या भट्ट्या. ज्या गावामध्ये कोणीही मुलगी द्यायला तयार नव्हता लग्नासाठी, ह्या गावामध्ये मुलगी नको असं सगळं होतं. आणि ज्या माणसाने हे गाव घडवलं गेलं त्या माणसाला गावातना लोकांनी बहिष्कृत केलं होते. काय हा माणूस गावात आग लावतो, वाटलं कोणतं गावात याला गावातला बाहेर काढा, अशा माणसाला बाहेर काढलं गेलं होतं. तोच माणूस ज्याला त्याला उपरती झाली गावामध्ये आला आणि गावातल्या लोकांना एकत्र केलं का हळूहळू सगळेजण एकत्र आले आणि आज ते गाव एक आदर्श गाव म्हणून आहे. आणि पोपटराव पवारांसारखा माणूस म्हणजे साधा सरपंच असताना, आम्हाला मंत्र्यांची नावं माहिती नाही पण आम्हाला पोपटराव पवारांचा ॲज अ सरपंच असताना नाव माहिती आहे. म्हणून मी जसं मागाशी म्हटलं होतं की मर्यादित क्षेत्र म्हणजे अमर्यादित क्षेत्रामध्ये मर्यादित काम करण्यापेक्षा मर्यादित क्षेत्रामध्ये अमर्यादित काम करूया, जे पोपटराव पवारांनी केलंय. आणि पोपटराव पवारांनी केल्यामुळे काय झालं तर आज ते गाव आदर्श झालेलं आहे. अशी कितीतरी गावं आहेत जी खऱ्या अर्थाने आदर्श झालेली आहेत. आज आम्हाला आदर्श गाव जर बघायचं झालं तर आम्हाला घाटावरच जावं लागतं. कोकणामध्ये आदर्श गावच नाही आहे. कित्येक वेळा तरी आता ॲज अ MSW केल्यामुळं बरेचसे काही सामाजिक क्षेत्रातली लोक ओळखीचे आहेत. मग ते बोलतात की आम्हाला एखाद्या आदर्श गावाला व्हिजिट करायची आहे. मग आपल्याकडे आदर्श गावच नाही आहे सांगण्यासारखी की कुठे आपण त्याला दाखवायचं गाव की आदर्श गाव आहे म्हणून. ते गाव दाखवण्यासाठी किमान आपला प्रयत्न करावा लागणार आहे की आमच्या कोकणामध्ये, आमच्या रायगडमध्ये, आमच्या पेन तालुक्यामध्ये, आमच्या पनवेल तालुक्यामध्ये, आमच्या उरण खालापूर या तालुक्यांमध्ये आम्हाला एक असं गाव आपण तयार करूयात जे खऱ्या अर्थाने, आता एवढे जण आपण 33 लोक आहोत, त्याच्यामध्ये काही जण डबल आले, किमान 10 ते 15 गावामध्ये लोक आहेत बरोबर. किमान आपण 10 तरी गावं आपण आदर्श करू शकतो जर आपण काहीतरी स्वप्न बघितलं तर. पण ते स्वप्न आपल्याला बघणं गरजेचं आहे. ते स्वप्न दाखवण्याचं काम आपण इथे करणार आहोत. जर आपण ते स्वप्नच बघितलेलं नाही नसलं तर आपल्याला ते काही करता येणार नाहीये. तर असे आदर्श गाव आपल्याला करायचे आहेत. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे बघा ग्रामपंचायत कर घेते आपल्याकडनं, घरपट्टी पाणीपट्टी घेते बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये आपल्या काही ग्रामपंचायत काही देते का? काय देत नाही? लाईट देते ना, रस्ते चांगले देते, लाईट देते, सगळं देते. आता तो देते न देता हा भाग वेगळा, पण त्यांनी ते देणं अपेक्षित आहे. कधी असं ऐकलं काय ग्रामपंचायत दिवाळीला बोनस देते? हा कधी ऐकलंय का असं ग्रामपंचायत दिवाळीला बोनस देते म्हणून? महाराष्ट्रामध्ये अशी एक ग्रामपंचायत आहे जी लोकांना दिवाळीला बोनस देते. अशी एक ग्रामपंचायत आहे जी दिवाळीला बोनस देते. बोनस कोणाला दिला जातो? फक्त एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये कामाला असणाऱ्या लोकांना बोनस दिला जातो. सामान्य लोक म्हणजे सामान्य कुठेतरी काम करणारे शेताच्या बांधावर किंवा आपले नाका काम करतात त्यांना कोण बोनस देतो का? नाही देत. पण इथं ग्रामपंचायत त्यांच्या गावातल्या लोकांना बोनस देते. त्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचा कर नाही आहे. गावामध्ये गाव पूर्णपणे वीज बिल मुक्त आहे. गावामध्ये कुठल्याही प्रकारचा कर द्यावा लागत नाही कोणालाही. आज ते गाव बघण्यासाठी लोकांना पैसे द्यावे लागतात. म्हणजे मी मागच्या वर्षी आम्ही जाऊन 3000 रुपये आम्ही दिले 50 लोकांचे.
फक्त गावात व्हिजिट केली हा, फक्त व्हिजिटचे 3,000, बाकी त्या गावामध्ये गेल्यानंतर मग त्यांचा जेवणाचा खर्च वगैरे तो आम्हाला वेगळा द्यावा लागला. पण 50 लोकांचे फक्त गावाला व्हिजिट करण्याचे आम्हाला 3,000 रुपये द्यावे लागले. त्या दिवशी अशी 250 लोक गावामध्ये व्हिजिटला आली होती. 15,000 रुपये सहज असाच उत्पन्न त्या गावाला मिळाला. आता विचार करा, आमचे लाडीवले काने कोण बघायला येत, माझं दुर्शेतगाव काने कोण बघायला येत, खारपाडा काने बघायला येत, का येत नाही? मग आज ते गाव, जे गाव कोल्हापूरच्या आणि साताऱ्याच्या मध्ये आहे, खूप डोंगरावर बसलेलं गाव आहे, 450 लोकवस्तीचंच गाव आहे, मान्याची वाडी म्हणून. गुगलला सर्च करा, मान्याची वाडी का आहे. महाराष्ट्रातलं नव्हे तर भारतातलं पहिलं वीज बिल मुक्त गाव, पहिलं सौर गाव ग्राम त्याला बोललं जातं. म्हणजे पूर्णपणे तिथं सगळ्या ज्या काही गोष्टी चालू आहेत त्या सगळ्या सोलरवर आहेत. हे तिथं घडलं गेलं, हे तिथं केलं गेलं. आज ते गाव भारताच्या नकाशावर आलंय. म्हणजे अजित पवारांच्या काटेवाडी म्हणून अजित पवारांचं गाव आहे, त्या गावाला आता तिथं तर अजित पवार एवढा मोठा माणूस, शरद पवारांचं गाव हे सगळी मोठी माणसं असताना त्या गावाला ते स्पर्धांमध्ये टप देते. ते गाव हे असं गाव आहे ज्या गावामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडल्या, ह्या एका दिवसामध्ये घडलेल्या गोष्टी नाही आहेत. 450 लोकवस्तीचं गाव, मान्याची वाडी म्हणून बहुसंख्य सगळे, म्हणजे जवळजवळ 90% लोक तिथं मानेच आहेत. पण आज त्या गावामध्ये एक विकासाची गंगा बोला, एक विकास आहे. आणि तुम्ही बोला की चला आता ह्या गावाला कसं काय काहीतरी उत्पन्न असेल म्हणून गाव बोलच येते. गावाला कशाचंही उत्पन्न नाही. गावाच्या आजूबाजूला कुठल्याही मोठ्या कंपन्या नाही आहेत, त्यांना कॉर्पोरेटमधनं फंड येत नाही, CSRमधनं फंड येत नाही, कसला त्यांना फंड येत नाही, काही येत नाही त्यांना. जे काय त्यांनी केलं ते स्वतःच्या जीवावर केलं आहे. आणि एक शासनाची जी काही योजना होती त्या शासनाच्या योजनेच्या माध्यमातून त्यांनी ते केलं आहे. त्यांनी छोटी एक गोष्ट काय केली माहिती आहे का? मान्याच्या वाडीच्या लोकांनी, आपलं माहिती आहे ना, संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान आलं होतं, त्यावेळेला आपण बऱ्यापैकी म्हणजे RR पाटलांची ती योजना होती, लोकांनी गावं साफ केली. त्या याच्यामधला त्यांना निधी मिळत गेला, म्हणजे बक्षीस मिळत गेली. ती बक्षीस त्यांनी काय केली? बँकेमध्ये जमा केली. ती पूर्णपणे ग्रामपंचायत आहे ना, बक्षिसांच्या व्याजाच्या पैशातून ग्रामपंचायत चालते. काही त्यांच्याकडं उत्पन्नाचं सोर्स नाही आहे. 450 लोकवस्तीची ग्रामपंचायतचं तुम्ही ऑफिस बघितलं ना तर तुम्हाला असं वाटेल की ते कॉर्पोरेट ऑफिस आहे म्हणून. एकदम चांगलं सुसज्ज असं ऑफिस आहे, लोक तिथे येतात, व्हिजिट करतात. पण हे का घडलं गेलं की त्याच्या पद्धतीने त्यांनी त्या पद्धतीने पुरस्कारांच्या याच्यामध्ये उतरले. स्वच्छतेच्या त्यांनी स्वच्छता विषय घेऊन त्यांनी ते हे केलं आणि ते पुरस्कार मिळत गेले. त्या पैशाचं युटिलायझेशन व्यवस्थित केलं, ते बँकेत ठेवलं गेले, त्याच्यातून जो व्याज आला त्याच्यातून त्यांनी ग्रामपंचायत चालवली. अशा पद्धतीने लोकांनाही वाटायला लागले की अरे गावाचं माझं नाव होतंय. लोक एकत्र आली, कारवा बनता चला गया, बरोबर आहे ना? ती लोक एकत्र आली, लोक एकत्र येऊन त्यांनी काय केलं माहिती आहे? त्या गावाने आता सध्या ज्या गावाचं म्हणजे एकदम उजाड मालरान झालं होतं, दरवर्षी ते गाव आहे ना, प्रत्येक महिलेला एक वडाचं झाड देते 1 जूनला. ते तिने त्या वडाची, ती बाकीच्या वडांची कोणाची पूजा करायची, त्या वडाची पूजा करायची आणि ते झाड घरातल्या जवळच्या कुंडीमध्ये 1 वर्षभर वाढवायचं आणि दुसऱ्या वर्षी जाऊन मालरानावर जाऊन लावायचं. ही महिलेची जबाबदारी. तशी पुरुषाला सुद्धा जबाबदारी दिली जाते. त्यांना अजून एक झाड दिलं जातं आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारची फळांची झाडं दिली जातात आणि तो पुरुष सुद्धा त्या वडाच्या झाडासोबत ते झाड वाढवतो आणि मग ती दोघं जण जाऊन ती झाड लावतात. आणि प्रत्येक घराला एक नाव दिलेलं आहे, चिंच घर, आंबा घर, फणस घर. ज्या घरामध्ये जे जे झाड दिलेलं आहे त्या घराला ते नाव दिलेलं आहे आणि ती लोक स्वतःच्या याच्यातून करतात. आज 2000 झाडं त्यांच्या मालरानावर जिवंत आहेत. 1000 झाडं वडाची आहेत आणि 1000 झाडं फळांची आहेत. ज्या वेळेला कोरोना आला त्यावेळेला तिथल्या एकाही माणसाला कोरोना झाला नाही. का झाला नाही? कारण वर सगळ्यात जास्त ऑक्सिजन देतो, तिथं झाडं लावलेली होती. हे सगळं तिथं होऊ शकलं. ते गाव सुद्धा एक डॉमिनेट गाव होतं. जसं लाडवीला आमच्या नेहमी वाटतं की चला आमची राजश्री मामनकर, मी लाडवीची ग्रामस्थ. तर माझं गाव कसं पाहिजे माहिती आहे का? माझ्या गावाला पाणी पाहिजे. जी कचऱ्याची जी घाण आहे इकडं तिकडं टाकण्यापेक्षा त्यासाठी घंटागाडी रोज आली पाहिजे. आणि जे लोकांमधील जो संवाद आहे तो हल्ली कुठंच चाललेला आहे, त्यासाठी ती एकत्र आली पाहिजेत. आणि ज्या काही अडचणी असतील त्या ज्या काही म्हणजे दुःखाच्या सुखाच्या गोष्टी असतील त्या एकत्र बसून त्यांना सहभागी करून घेण्याची, असं माझं आदर्श गाव पाहिजे. एवढंच बोलते मी. सर्वप्रथम आज ज्या निमित्ताने या ठिकाणी कार्यक्रम घेतलाय त्यांना सर्वांना अभिवादन.
सर्वप्रथम माझं नाव मी आपल्याला सादर करायचं आहे. माझं नाव संतोष जिमा घाटे. मी एक अतिशय दुर्गम भागातला माणूस आहे. सर माझ्याकडे जाऊन आलेले आहेत. सरांना माहिती आहे, उदय सरांना माहिती आहे. तर मी स्वप्नातील गाव सांगाल. आता मी काही शहरामध्ये जास्त फिरलो नाही तरी सुद्धा एक छोटासा अनुभव तुमच्या पुढे सांगणार आहे. सर्वप्रथम स्वप्नातलं गाव असं पाहिजे की ज्या गावामध्ये सर्व प्रकारची सुखसुविधा सर्वप्रथम पाहिजे. त्या गावामध्ये महिलांसाठी प्रसूतिगृह पाहिजे. त्या गावामध्ये सर्व प्रकारची वृक्ष पाहिजे, जेणेकरून आपल्याला सर्वांना त्याच्या औषधांचा प्रकार माहिती आहे का नाही ते मला माहीत नाही, परंतु जंगलामध्ये 1000वरती 12 प्रकारची झाडं असतात आणि ते आपल्याला माहिती नसतात. म्हणून वृक्ष असणं गरजेचं आहे. याच्या पलीकडे मी आता काही सांगत नाही. एवढे बोलून जय. 2 शब्द संबोध. जय. खूप सुंदर विषय होता की माझं स्वप्न जे गावाबद्दल आहे, तुमच्या स्वप्नातलं गाव कसं असेल. मी इथं येण्याचं सर एक खूप मोठं कारण आहे. कारण तुम्ही कितीही शिका, तुम्ही कितीही प्रतिभावंत असा, तुमच्या प्रतिभेचा, तुमच्या शिक्षणाचा, तुमच्या कौशल्याचा उपयोग जर का तुमच्या गावाला होत नसेल तर ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि माझ्या गावात मी काय केलं पाहिजे ह्यापेक्षा मला ही भीती आता जास्त वाटते की माझं गाव जिवंत राहील की नाही. आणि फक्त ह्यासाठी मी इथं आलोय. बस गावं टिकली पाहिजे, कारण गाव हा देशाचा आत्मा आहे. कारण ही संस्कारांची विद्यापीठं आहेत, तर ही टिकली पाहिजे. धन्यवाद. आज मला इथे बोलल्याबद्दल सर्वप्रथम यांचे आभार मानते मी की त्यांनी मला इथे बोलवून घेतलं. मला वाटत नाही की आता बघितलं, आता या दोघी या मॅडम होत्या किंवा बाकीच्या होत्या, यायला काचरत होत्या. पहिला प्रश्न असा आहे ना की स्टेजवरती यायला कोणी काचरू नाही आहे, विशेषतः महिलांनी पण. हा जो कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे, हा कार्यक्रम कशासाठी घेतलेला आहे की छोट्या छोट्या गोष्टींना सुरुवात व्हावी. आपली ग्रामपंचायत असते, त्याच्यानंतर आपल्याकडे नगरपालिका येते, मग जिल्हा परिषद येते, मग विधानसभा येते. या ह्याच्यामध्ये आपण कोणी कचरू नाही आहे. मुळात पहिल्यांदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ग्रामपंचायतमध्ये आता हल्ली सरकार भरपूर निधी देतं. काय निधी असतात, काय योजना असतात, महिलांसाठी भरपूर योजना केलेल्या असतात, त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. आम्ही हे माध्यम आहोत. पत्रकार हा माध्यम असतो की शासनाच्या योजना ज्या असतात त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता. आता तुम्हाला त्या सरांनी विषय दिला होता आत्ता काय ते की आपलं गाव कसं असावं. मुळात पहिल्यांदा आपलं गाव कसं असावं, या गावामध्ये काय काय गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत, मूलभूत गोष्टी आपल्याला का पाहिजे आहेत. रोजच्या रोज पाणी आली पाहिजे, घंटागाडी आली पाहिजे, स्वच्छता राहिली पाहिजे. मग ह्याच्यासाठी आपणही थोडा पुढाकार घेऊन आपणही पुढे आलं पाहिजे, पण ह्याच्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे, आज सगळ्या महिला सुशिक्षित झालेल्या आहेत, कोणी असं राहिलं नाही आहे. फार क्वचित म्हणजे हातावर बोटावर मोजण्या एवढ्या बायका असतील की ज्यांना अजून त्या ह्याच्यात आहेत, पण त्यांनीही शिकावं. म्हणजे अगदी पुस्तकी ज्ञान घेतलं पाहिजे किंवा आपल्याला काही पहिली दुसरी तिसरी इयत्ता आली पाहिजे अशातला भाग नसतो. पण ह्यांच्यासारखे जे मोठे आहेत आपल्या इकडे की बाबा काय योजना आहे, आपल्यापर्यंत काय आहे, महिलांसाठी काय आणले, विविध उद्योग, हे गावातूनच पुढे जातात. विविध उद्योग असतात ते, त्यांना सीधे मोठं मार्केट मिळतं. त्याच्यामुळे आपण काय उद्योग करू शकतो. हा जिल्हा उद्योग केंद्र आहे, त्याच्यामार्फत अनेक उद्योग असे असतात की ज्यांना आपल्याला तिथून सहकार्य मिळतं, सहाय्य मिळतं, अर्थसहाय्य मिळतं. पण हे गावातल्या लोकांना माहिती नसतं. आम्ही माध्यम असतो, हे आमच्याकडे येतात, आम्हाला विचारतात मॅडम आम्हाला मदत कराल का. मी म्हणलं तुम्ही केव्हा पण या. तर हे जिथे राहत होते तिथपासून आम्ही ह्यांच्याबरोबर आहोत, बरोबर ना. जिथे राहत होते दारामध्ये आतमध्ये एवढ्याशा खोलीत जे राहत होते तिथपासून आम्ही सोबत आहोत. माझ्या याला 25 वर्ष झाली. आज माझ्या याला बॅकअप आहे की घरातनं आम्हाला प्रोत्साहन मिळालं म्हणून मी आज इथपर्यंत आहे. पण आज मला वाटत नाही सगळे पुरुषही आपल्या बायकांच्या पाठीमागे असतात, त्यांना सहकार्य करत असतात. त्याच्यामुळे सर्वप्रथम आपलं गाव स्वच्छ करण्याकरता किंवा आपल्या गावामध्ये काय निधी येतो, आपल्याला अधिकार आहे ग्रामपंचायतीला विचारण्याचा किंवा बाकीच्या ह्यांना कुठला निधी येतोय, काय निधी येतोय, कुठे खर्च केला जातो. मग ते ग्रामसभा होतात, दर महिन्याला ग्रामसभा होत असेल आणि 26 जानेवारीला विशेष ग्रामसभा होतात. असं माझं हे आहे की त्यांना आणि कंपल्सरी आहे, बरोबर ना, 26 जानेवारीला ग्रामसभा घेण्याचं. त्याच्यामुळे त्या ग्रामसभेमध्ये प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे की आपल्या ग्रामपंचायतीमध्ये काय निधी येतो,
कुठे कुठे खर्च केला जातो, काय केला जातो. महिलांसाठी विशेष निधी येतो. 14वा वित्त आयोग आहे, 15वा वित्त आयोग आहे, आता 16वा वित्त आयोग आहे. या अंतर्गत भरपूर गावामध्ये सुविधा देण्याकरता शासन परोपरीने विविध योजना राबवत असते, परंतु त्या आपल्याला माहीत नसतात. ग्रामसेवकाला माहिती नसतात काही वेळेला की काय आहे त्या, तो विशेषतः राबवत नाही काही गोष्टी. तर त्या आपण समजून घेणं, मला मते महिलांनी पण कुठेही इथपर्यंत येताना पण घाबरू नका. माझं असं म्हणणं आहे, इथपर्यंत येताना पण घाबरू नका. तुम्ही इथपर्यंत आलात ना की उद्या माझ्या इथे बसाल. त्याच्यामुळे सक्षम व्हा आपल्या जोडीदाराला, आणि कोणालाही घाबरायचं किंवा बाकीच्याचं काम नाही. आपल्याला जर वाटलं असं की इथे आपल्याला शंका आहे, आजूबाजूचे लोक असतात, आपल्याच घरातली व्यक्ती असते, आपल्याच घरातले पुरुष आपल्या मागे उभे असतात, आपली एखादी व्यक्ती असते की जी आपल्या मुलाला माहीत असतं, आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे आपण कधी पण असंही दाखवायचं नाही की आम्हाला काय माहीत. प्रत्येक गोष्टही आपल्याला माहिती पाहिजे, आणि त्याच्यासाठी आत्ताच्या युगामध्ये सगळ्या घरच्यांना बॅकअप मिळत असतं, मुलांपासून, नवऱ्यांपासून, घरच्या वयोवृद्धांपासून. पण पुढे या तुम्ही. माझं विशेषतः असं म्हणणं आहे महिलांना की तुम्ही पुढे या, तुम्हाला काही गरज वाटली ह्यांच्यापर्यंत या. करणार होतो. आणि बऱ्याचशा वेळा मॅडम आमचं असं आहे की आम्ही उद्घाटन आणि ह्या सगळ्यामध्ये खूप कमी पडतो. फक्त एक फॉर्मॅलिटी की प्रत्येक वेळेस, कारण आज ज्या सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे त्यांना अभिवादन करण्याच्या निमित्ताने, कारण ती साऊ पुढे आली नसती आणि त्या साऊला ज्योतिबांनी धुळीवर अक्षरं लिहायला शिकवली नसती तर साऊ शिक्षिका झाल्या नसत्या. साऊ शिक्षिका झाल्या नसत्या तर तुम्ही आम्ही आज बोलू शकल्या नसतात. त्यामुळे त्या सावित्रीबाई फुलेंना त्रिवार अभिवादन करतो. आणि ह्या ग्राममित्र प्रशिक्षणाची संकल्पना जी आहे ती संकल्पना अशीच आहे की किती दिवस फक्त संतोष ठाकूर मोर्चे आंदोलनं काढेल, किती दिवस संतोष ठाकूरच प्रत्येक ठिकाणी ग्रामसभेला विरोध करा, मासिक सभेला विरोध करा किंवा अगदी महासभेमध्ये मुद्दे मांडा. तर ही जी मांडणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे असं ग्रामसंवर्धनच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं. जो कार्यकर्ता कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता या संघटनेसोबत जोडलेला आहे, आणि तो कार्यकर्ता असा असला पाहिजे की तो उभा राहिल्यानंतर समोरच्या व्यवस्थेला प्रश्न पडला पाहिजे किंवा एक आदरयुक्त भीती राहिली पाहिजे की हा आता उभा राहिलाय किंवा ही ताई उभी राहिली तर ती आता प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही. तर ते प्रश्न विचारणाऱ्यांची जमात तयार करण्याची प्रक्रिया आम्ही आज सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने सावित्रीबाईंना अभिवादन अशाच पद्धतीने करूयात असं ठरवून ज्या सुपीक डोक्यातून ही संकल्पना आली ते माझे सहकारी राजेश रसाळ, त्यांना तात्काळ होकार देणारी माझी सगळी बाकीची मंडळी, सचिन, मानसीताई, उदय सर आणि राजू पाटील वगैरे सगळी, आणि त्या सगळ्या सुपीक डोक्यातून जी संकल्पना आली त्या संकल्पनेला ह्यांनी प्रतिसाद दिला. इथे ह्या ताया किंवा हे दादा सगळे बसलेले आहेत ना मॅडम, त्यातले एक दोघे जण सोडले ना तर ह्यांनी प्रत्येकाने प्रत्यक्ष अनुभव एक घेतलेला आहे. आणि अजय भोयर सारखा अजितदादा, हा बघा आमचे रायगड भूषण आहेत, हे पण एक चांगलं वक्तृत्व आणि अभ्यासू वक्तृत्व म्हणू शकतो अशा पद्धतीचं अजय सारखा कार्यकर्ता जर ह्या प्रशिक्षणाला उपस्थित राहतो, कैलास ती रेंज वाढते. अगदी कैलास पत्रकारिते क्षेत्रामध्ये आता समोर पुढे पुढे येत आहे. त्यामुळे ह्या सगळ्या मंडळींना इथे प्रशासकीय अधिकारी सुद्धा आहेत, पण ते त्यांची प्रशासकीय पादत्राणे बाहेर ठेवून इथे आलेले आहेत. मग ते नितीन दादा असतील, नितीन म्हात्रे जे फॉरेस्टमध्ये काम करतात, अशी बरीचशी मंडळी, कोण ग्रामपंचायत सदस्य आहे. इकडे रुपेश सरांनी यांनी अगोदर सांगितलं की सर आम्ही या संस्थेचे हितचिंतक म्हणून आलेले आहेत. त्यामुळे ही सगळी मंडळी या प्रशिक्षणाची एक उंची, मला आठवतं म्हणजे भावना मॅडमांचे मिस्टर प्रशांत पाटील जे नाही आहेत आता इथे, तर त्यांनी एक रुरल कम्युनिस्ट नावाची खोपोलीमध्ये एक संस्था होती ज्यांनी VLWT नावाचं व्हिलेज डेव्हलपमेंट वर्कर्स ट्रेनिंग ही, पण ते निवासी असायचं, त्यांचं 6 महिने निवासी म्हणजे 6 महिने प्रत्यक्ष आणि 6 महिने फील्डवर, अशा पद्धतीचं टास्क देऊन ती जी मंडळी घडली
तेच डोक्यात आहे की ह्याच्या पुढे आमच्या हक्कांसाठी, आमच्या न्यायासाठी आम्ही आता जागृत राहणार. ही जागृत राहण्याची प्रक्रिया मित्रांनो जी आहे ती जवळजवळ साधारण 14 ते 15 आठवड्यांची आहे. म्हणजे आठवड्यातला एक दिवस म्हणजे 15 सेशन जर झाले तर मी शेवटच्या दिवशी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही म्हणजे जसं आपण म्हणतो की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते ज्याने पिलं किंवा ज्याने घेतलं ते घुरघुरल्याशिवाय राहत नाही. ग्राम संवर्धनचं पण हेच म्हणणं आहे की इथलं प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्ही घुरघुरल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचं घुरघुरणं हे समोरच्या गावकऱ्यांना प्रोत्साहित करणार असेल. अरे सुशील एवढं चांगलं बोलू शकतो, मुद्दा मांडू शकतो, राजश्रीताई मुद्दा मांडू शकते, सचिनचा मुद्दा मांडू शकतात, मग मी का नाही, हे तुम्हाला बघून म्हणजे तुम्ही त्या इतर गावकऱ्यांचे प्रेरणास्रोत होणार आहात. ह्या प्रक्रियेमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि ही प्रक्रिया चालू राहावी यासाठी म्हणजे ह्या सगळ्यामध्ये आपण हे पण आणणार आहोत. म्हणजे जसं दिवेकर मॅडमांनी सांगितलं, आपण प्रत्येक सेशनला किंवा मॅक्सिमम सेशनला प्रशासकीय अधिकारी इथे कसा येईल, एक म्हणजे तोच विषय तिराईत म्हणून किंवा एक सामान्य नागरिक म्हणून एखादं व्यक्तिमत्व मांडेल किंवा एखादे त्यातलं तज्ज्ञ व्यक्ती मांडेल आणि ते कसं योग्य किंवा कसं इम्प्लिमेंटेशन करणार त्याच्यासाठी प्रशासकीय अधिकारी इथे असेल, जेणेकरून तुमची शंका तिथल्या तिथे निरसन होईल. ही प्रक्रिया पुढे नेण्यासाठी आज पहिला दिवस आहे आणि फक्त एवढंच आहे की तुम्हाला सगळ्यांना वेळेचं बंधन पाळावं लागेल. मी पुन्हा सांगतो की दिलेला वेळ जर पाळला नाही तर आपलं बाकीची गणितं जुळणार नाहीत. त्यामुळे तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात आणि ह्या सगळ्या प्रक्रियेत सहभागी झालात त्याबद्दल आंचल दलाल मॅडमांच्या बाबतीत त्यांनी सांगितलं, मला मेसेज आहे त्यांचा, थोडंसं त्यांच्या कामाचा एक भाग म्हणून त्यांना अचानक दुसरीकडे जावं लागत आहे, त्यामुळे त्या इथे उपस्थित राहू शकत नाहीत असं त्यांचा मेसेज आहे. मी खूप प्रयत्न केला पण तरी पण जसं सांगितलं त्या एखाद्या सत्रामध्ये पोलीस आणि मी हाही सत्र आहे आपला. कायदा आणि सुव्यवस्था म्हणजे नक्की काय हे सांगण्यासाठी आपण मॅडमना इन्व्हाइट करूयात आणि मी जास्त वेळ न घेता इथे सगळेजण तुम्ही आलात आणि सुवर्ण मॅडमांचं म्हणजे खरंच त्यांच्या बाबतीतलं मला ही खाली सावित्रीची लेख आहे. कारण ती सावित्रीची लेख आजपासून 25 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी तुम्ही आताही कोणतरी मला तिथे नेऊन सोडेल आणि तेव्हा मी जाईन असं म्हणत असताना आजपासून 20-25 वर्षापूर्वी पुरुषासारखं मोटरसायकलवर पाय टाकायचं आणि जायचं कुठे बातमी कव्हर करायची, ही त्यावेळची त्यांनी केलेली आहे. त्यामुळेच आज त्यांना ज्येष्ठ पत्रकार आम्ही का म्हणतो त्याचं कारण हे आहे. शिवाय हक्काचं माणूस सुवर्णा दिवेकर हे हक्काचं माणूस आहे अलिबागचं आणि जिल्ह्याच्या ठिकाणी. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्यांचा नंबर घ्या आणि जसं त्यांनी सांगितलं तसं त्या कॉपरेटिव्ह आहेत, त्यामुळे अगदी अडचण आली कुठेतरी तर नक्की तुम्हाला त्या बिनधास्त म्हणजे कुठल्याही ऑफिसमध्ये जायचे, फक्त ते काम तुमचं कायद्यात बसणार असलं पाहिजे. वशिला किंवा बाकीच्या गोष्टी ह्या सगळ्या इथे नाही चालत, त्यांच्याकडून पण नाही चालणार.